तर धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातनं राजीनामा नाही तर पक्षातनंच त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। या प्रकरणातले आरोपी फरार असताना त्यांना दिंडोरीमध्ये आश्रमात आश्रय देणाऱ्या श्रीराम मोरे यांना सह आरोपी करा अशी ही मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे। मुंडेंचा राजीनामा घेतला। खरं तर फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही तर राष्ट्रवादीतून अजित पवारांनी त्यांची हकालपट्टी करणं गरजेचं होतं। आणि 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे जे आहेत ते या दिंडोरीच्या गुरुपीठात मुक्कामाला होते आणि म्हणूनच आता जेव्हा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव येतं, विष्णू चाटे जो आहे तो मुख्य आरोपी म्हणून सांगण्यात येतं, तेव्हा जाणून बुजून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला त्यांच्या गुरुपीठात दिंडोरीचे आश्रय देणारे, त्यांची राहण्याची जेवणाची सगळी VIP व्यवस्था करणारे गुरुमाऊली म्हणजेच श्रीराम खंडेराव मोरे आणि म्हणजेच अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांना तातडीनं CIDने जे आहे ते सह आरोपी करावं। जर याच्यामध्ये जर सह आरोपी केलं नाही, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर दिंडोरी गुरुपीठाच्या कमानीच्या बाहेर भूमाता ब्रिगेडला आंदोलन करावं लागेल। तर भगवानगडावरील नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पहिल्या दिवशी मला पूर्व कल्पना नव्हती। धनंजय देशमुख ज्यावेळेला गडावर आले त्यावेळेला त्यांनी मला त्यांची जाण करून दिली असं नामदेव शास्त्रींनी म्हटलंय। त्यामुळे धनंजय देशमुख यांनी माझी भेट घेतल्यानंतर माझी भावना बदलली असंही नामदेव शास्त्रींनी म्हटलेलं आहे। आणि आता या हत्येप्रकरणी पहिल्या दिवशी मला पूर्व कल्पना नव्हती असं म्हटलंय आणि देशमुख कुटुंब भेटीस आल्यावर भावना बदलली, भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असं म्हटलंय। याची मला पूर्व कल्पना नव्हती। पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणार आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली। निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत। लोकांनी गैरसमज करू नयेत। मला जाण झालेली आहेत। न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा।